सो गाईज मी या चॅनलवर ना टेक्निकल गोष्टीशी रिलेटेड बोलणार आहे. म्हणजे खूप जणांनी मला विचारत असतात नेहमी की बाई तू इंस्टाग्रामवर काय कसं करायचं, कसं वर्कआउट होतं. आता पर्सनल एक्सपिरियन्स आहे तर मी शेअर करू शकतो की मला जेवढं माहिती आहे तेवढं. मी कुठलाही एक्सपर्ट नाही, बट जे एक्सपेरिमेंट मी केलेत आणि सक्सेस झालेत ना त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो. आता फर्स्ट ऑफ ऑल, रील्स स्टार हे बनायचं असं काही नाही. रील्स स्टार बिन हे आपलं म्हणतो, इट्स जस्ट कॉन्टेंट क्रिएशन, इन्फ्लुएन्सर, काय म्हणायचं ते म्हणा. बट एक गोष्ट सांगतो, कन्सिस्टन्सी ठेवली, कंटिन्यू जर तुम्ही काम करत राहिलात ना तर वन डे याचं फळ नक्कीच भेटेल. इथं पैसे पण चांगले मिळतात, जेवढं तुम्ही ग्रो होताल तेवढं. आता फर्स्ट ऑफ ऑल की रील्स पोस्ट कधी करायच्या ते पोस्टचं नंतर सांगतो, अगोदर बनवायच्या कसे ते पण सांगतो. पहिली गोष्ट, व्हिडिओ क्वालिटी. तुमच्याकडं आयफोन असेल ठीक आहे, अँड्रॉईडमधलं तर मी म्हणतो की अँड्रॉईडमध्ये व्हिडिओ नका बनवू, कारण वर्कआउट होणं थोडंसं अवघड आहे ॲज कम्पेअर टू आयफोन. तर तुम्ही ना डायरेक्टली आयफोनवर शूट करायचं ट्राय करा. कोणाच तरी मित्राचा घ्या, आपल्याकडं बजेट नसेल तर स्टार्टिंग छोटा मोठा कोणता पण आयफोन घ्या, कारण कॅमेरा क्वालिटी एकदम भारी आहे. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ क्वालिटी. ऑडिओ क्वालिटीसाठी हे मी माईक जसं यूज करतो ना, सेम ॲज इट इज अशा टाईपचं एक 2,500-3,000 रुपयापर्यंत माईक पण भेटतं. आणि जर सोलो क्रिएटर असलं असं स्टँड लावून पण बनवू शकता, कोणाची गरज पण नाही आहे. एडिट पण स्वतः करायचं, ते नंतर मी सांगेल कसं एडिटिंग असते, काय असते. साधे सिम्पल गोष्टींमध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सांगतो. याचा काय कोर्स बीस असं काय नसतं. 100 लोक कोर्स विकतात, काहीतरी असतं, हे हॅशटॅग वापरा, ते वापरा. आपल्या पोरांना आपण व्यवस्थित सांगणार. ज्याला बघायचं असेल, ज्याला व्हायचं असेल ना, एक्सपेरिमेंट करू आपण. सक्सेस तर सक्सेस, नाही तर असं तर कुठं काय व्हायला आपलं. सही आहे ना. तर पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट आयफोनची क्वालिटी, दुसरं माईक, आणि तिसरं येतं गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्टेंट. तुम्ही काय बनवणार आहेत, काय बनवणार आहेत. पहिलं एकच सांगेन, तुम्हाला असं काय वाटतं की तुम्हाला कॉमेडी करावं वाटते, तुम्हाला वाटतं की गाण्यावर डान्स करायला पाहिजे किंवा नुसतं लिपसिंग करायला पाहिजे, तर किंवा मोटिवेशनल बनवायचं. तुमची आवड जिथं असेल त्याच्यावर वर्कआउट करा. पहिली गोष्ट तुम्ही कॉमेडीवर करू शकता. कॉमेडी केलं तर ऑल टाईम कॉमेडीज करायची आपल्याला असं समजायचं, तरच ग्रो होणार. नाही तर आज कॉमेडी टाकला आहे, उद्या स्लो मोशन टाकला आहे, तिसऱ्या दिवशी गाणं टाकलं आहे, घंटा काय होत नाही. ओके. पहिल्यांदा एक समजून घ्या, ही आहे नीच. नीच म्हणजे एक कॅटेगरी असते, त्या कॅटेगरीच्या मध्येच आपले व्हिडिओ व्हायरल होतात. सगळ्यात इम्पॉर्टंट हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. आता समजा एखादं जिमनॅस्टिक आहे, ज्याला जिमचे व्हिडिओ टाका आवडतात, तर त्या बाईनं दुसरं काहीच पोस्ट करायचं नाही, कंटिन्यू आपले जिमचे व्हिडिओ टाकायचे. त्याचं एकदा इंस्टाग्रामला माहिती झालं की बाबा हा बंदा नेमकं वर्कआउट कशावर करतो, त्याच्यानंतरच तुम्ही ग्रो होणार आहेत. इंस्टाग्रामला माहिती होण्यासाठी 30 दिवस लागतात किंवा 15 दिवस पण लागू शकतात. इट्स अॅन ऑर्डिनरी. ओके. तर तुम्हाला समजलं सिम्पल गोष्टी. पहिलं क्वालिटी, दुसरं ऑडिओ, तिसरं कॉन्टेंट, टॉपिक कोणता निवडायचा. आता पोस्टिंग टाईम सांगतो. पोस्टिंग टाईम म्हणजे साधं सिम्पल आहे, आपण कधी फ्री आहेत बघायचं. ऑफिसचे लोक कधी फ्री असतात, एक तर सकाळी किंवा इव्हिनिंगला. इव्हिनिंग बेस्ट ऑप्शन आहे. नवीन नवीन स्टार्ट केला असाल, सकाळी 7-8च्या टायमिंगला टाकायचा, दुपारी 1-1:30च्या टायमिंगला टाकायचा, आणि इव्हिनिंगला 5-5:30च्या नंतर टाकायचा. बेस्ट ऑप्शन. आता ह्याच्यामध्ये लोक म्हणतात की हॅशटॅग वापरायचे, हे करायचं ते करायचं. हॅशटॅग वापरले तरी चांगली गोष्ट आहे, पण काही हॅशटॅग असे असतात की बॅनड असतात, त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला प्रॉब्लेम होऊ शकतो, ग्रो करायला अवघड असतं. तर तुम्ही काय करायचं, स्टार्टिंगला हॅशटॅग नाही वापरले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. एखाद्या, मी आता फक्त कॉमेडीवाल्याचं सांगतो कारण मी कॉमेडी क्रिएटर आहे, सो मला माहिती. माझं एकच एम असतं व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर, मी हा व्हिडिओ कोणाला पाठवू शकतो का. कारण इंस्टाग्राम स्वतः व्हायरल करत नाही, व्हायरल करतात ते आपल्या ओळखीचे फॉलोअर्स. कसं करतात, तुमचा व्हिडिओला लाईक किती येतात, कमेंट किती येत, काही फरक पडत नाही. तुमचा व्हिडिओ शेअर किती होतो याच्यावर तुमची रीच आहे, त्याच्यावरूनच नवीन फॉलोअर्सला तुम्ही पोहोचता. साधं सिम्पल उदाहरण, तुम्ही असा टॉपिक निवडा. आता समजा मी मित्राला डेडिकेटेड काय व्हिडिओ बनवला, तर लोक काय करतील, ते त्यांच्या मित्राला शेअर करतील, वाढली तुमची रीच. असं तुमचं ते टॉपिक सिलेक्शन पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागतो कॉन्टेंट बनवण्यासाठी. हां, थोडंसं व्हायरल होईपर्यंत तुम्हाला मेहनत घेणं आहे. मी नाही सांगू शकत, तुम्ही 10 दिवसात पण होऊ शकता, 15 दिवसात पण होऊ शकता, 1 वर्ष पण लागू शकतं. पण ती प्रॉपर प्लॅनिंगनं जर केलं तर 100% 15-16व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसणार म्हणजे दिसणार. तुमचे फॉलोअर 100-200 जरी असले ना, तर तुमच्या व्ह्यूज 5-50 असतात नक्कीच. कळलं.
हे बेसिक ट्युटोरियल होतं. अजून जर काही अडचणी असतील तर कमेंट करून मला विचारा, मी सांगेन. ओके, बेस्ट ऑफ लक. बघू आपण रील स्टार बनू.